Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. त्याचा एन्काउंटर होणं हे दुर्दैवी होतं. आता तो का झाला, तो काही टेररिस्ट नाही की ज्याचा एन्काउंटर झाला पाहिजे. पोलिसांनी कारवाई करून त्या मुलांना सोडवलं, कौतुकाचा भाग आहे. त्या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला, अत्यंत खेदाची आणि दुःखाची बाब आहे. पोलिसांनी असं म्हणण्याचं मला असं कळलं की असं स्टेटमेंट आलंय की मी त्यांच्याशी बोललो असतो तर त्याची हत्या झाली नसती. हत्या म्हणजे मुळात एन्काउंटर झालं. स्वतःच्या खाजगी पैशातून सुद्धा मदत केलेली आहे. हे असं नाही, असे कुठलेही फार क्वचित मंत्री करतात की एवढी मोठी रक्कम की एखाद्या माणसाला देणं. तुम्ही खरं रोहित आर्याला किती ओळखत होता, म्हणजे तो तुमच्या किती जवळ होता की या प्रकरणात? माझ्या जवळ आणि लांब असण्याचा प्रश्न नसतो. त्याला कुठेतरी जर त्याची चौकशी झाली आणि जर बिल खरोखर पेंडिंग असेल की नाही मला माहिती नाही, तर मग त्याला न्याय मिळाला तरी आता ती व्यक्ती गेलेली आहे आणि तो न्याय मिळावा असं मला स्वतःला वाटतं. नमस्कार, मुंबई तक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नुकतंच मुंबईतल्या पवईमध्ये एक अशी घटना घडली, थरारक घटना होती. खरं तर काही मुलांना रोहित आर्या नावाच्या इसमानं ओलीस ठेवलं होतं आणि त्यानंतर खूप गोंधळ झाला आणि त्या घटनेमध्ये रोहित आर्याचा एन्काउंटर करण्यात आला. आता हे सगळं प्रकरण झालं आणि हे प्रकरण झाल्यानंतर बरेच प्रश्न तसं तर उपस्थित होत आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये एक नाव चर्चेत आलं, ते म्हणजे माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं. खरं तर या प्रकरणाशी त्यांना जोडलं गेलं, त्यांनी यावरती स्पष्टीकरण सुद्धा बऱ्याचदा दिलेलं आहे. मात्र अजूनही काही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती जाणून घ्यायची आहेत आणि ती उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत स्वतः दीपक केसरकर जी आहेत. केसरकर सर, स्वागत आहे तुमचं मुंबई तक मध्ये. हा पहिला तर सर प्रश्न हा आहे की तुम्हाला आता एकूणच या प्रकरणाची सगळी माहिती तुमच्यापर्यंत आलेली आहे. तुम्हाला या प्रकरणाबाबत कसं कळलं सगळ्यात आधी? मला फोन आला पोलीस स्टेशन मधून बरं की मुलांना ओलीस धरलंय आणि तुम्ही जर बोलला तर आम्हाला तेवढा वेळ मिळेल, तुम्ही बोलत राहा तोपर्यंत आम्ही मुलांना सोडवण्याचं काम करू, असं ते मला सुरुवातीला सांगत होते. परंतु नंतर त्याला मी टीव्हीवरच्या माध्यमातून ज्याला बातम्या प्रसिद्ध व्हायला लागल्या त्यावेळेला लक्षात आलं की हे ओलीस जे धरलेले आहेत त्याच्यामध्ये मुलं त्यांच्या ताब्यात आहेत आणि काही ज्वालाग्राही पदार्थ सुद्धा त्यांच्याकडे आहेत, ज्याच्यापासून कुठलाही ऍक्सिडेंट होऊ शकतो. अशी जर परिस्थिती असेल तर मग मला परत 1 तासाने फोन यायचा होता. त्याच्यापूर्वीच मी त्यांना फोन केला आणि मी त्यांना असं म्हटलं की जर निगोसिएशन्स करायचे असतील, म्हणजे वाटाघाटी करून मुलांना सोडवायचं असेल तर त्याला सरकारचा कोणीतरी प्रतिनिधी बोलायला लागेल, कारण हे अधिकार सरकारचे असतात. आणि त्याप्रमाणे त्यांनी ठीक आहे असं म्हटलं. त्यांनी जर म्हटलं असतं की आम्हाला कोणी प्रतिनिधी उपलब्ध होत नाहीये किंवा अशी काहीतरी अडचण आहे. आणि दुसरं असं आहे की मी अनेक वर्ष गृह खात्याचा राज्यमंत्री म्हणून काम केलं, जवळजवळ तब्बल 4 वर्ष काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला गृह खात्याच्या सगळ्या काही प्रोसिजर्स असतात माहिती आहे. मुळात असं असतं की ज्यावेळेला असे प्रसंग घडतात त्याला एक मीडिएटर असतो, जो एक्सपर्ट मीडिएटर असतो, ज्यांनी सायकोलॉजीचा अभ्यास केलेला असतो आणि तो मीडिएटर मिडिएशन करत असतो. असं कोणाशीही थेट संवाद करून दिला जात नाही. मीडिएटर बोलत असतो आणि मीडिएटर त्यांना कोणाशी तरी बोलायचं असेल एखादा विषय तर तेवढ्या पुरता तो मीडिएटर त्यांना सांगत असतो. असं काय कुठलीही गोष्ट इथं घडलेली नाहीये. मी ज्याला सांगितलं की तुम्ही वरिष्ठांशी संपर्क साधा किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी संपर्क साधा तरच त्याला ठोस आश्वासन मिळू शकेल. मी काही ठोस आश्वासन देऊ शकत नाही, कारण आता मी मंत्री नाही. त्याची मागची भूमिका अशी आहे की बोलताना तो एकतर डेस्परेट झालेला होता. डेस्परेट झाल्यानंतर त्याचा परिणाम मुलांवर होता कामा नये. तर त्याच्याशी ऑथॉरिटीनेच बोललं पाहिजे आणि त्याला आश्वासन दिल्यानंतर ती मुलं सहजासहजी सुटली असते. अर्थात पोलिसांनी कारवाई करून त्या मुलांना सोडवलं, कौतुकाचा भाग आहे. त्या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला, अत्यंत खेदाची आणि दुःखाची बाब आहे. आणि त्याच्यामुळे पोलिसांनी असं म्हणण्याचं मला असं कळलं की असं स्टेटमेंट आलंय की मी त्यांच्याशी बोललो असतो तर त्याची हत्या झाली नसती. हत्या म्हणजे मुळात एन्काउंटर झालेलं. त्याच्यामुळे असं नाही की तो कुठेतरी कुठल्या तरी अडचणीत होता आणि त्याची हत्या व्हायची होती आणि त्याच्या संदर्भात बोलणं आवश्यक होतं. अशी केस बिलकुल नाहीये. सिंपल केस आहे की एखादा मनुष्य आपलं बिल न मिळाल्यामुळे डेस्परेट झालेला होता आणि मी ज्यावेळेला मंत्री होतो त्यावेळेला त्याला मी
स्वतःच्या खाजगी पैशातून सुद्धा मदत केलेली आहे. हे असं नाही, असे कुठलेही फार क्वचित मंत्री करतात की एवढे मोठी रक्कम ती एखाद्या माणसाला देणं आणि ते सुद्धा ती एनजीओ अडचणीत आहे म्हणून देणं सहानुभूतीचं ते क्वचित घडतं महाराष्ट्रामध्ये आणि ते सुद्धा घडलेलं आहे त्याच्यावर. म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्हाला त्याचा जो काही मृत्यू झालाय त्याबद्दल तुम्हाला वाईट वाटतंय आणि वाईट वाटणारच नाही. पोलिसांची चूक होती असं म्हणायचं तुम्हाला? नाही, हे बघा, तो शेवटी असा आहे की त्या प्रसंगी घडलेला तो हे आहे, त्याच्यामध्ये काय घडलंय पोलीस अधिक सांगू शकतील कारण मी तिथं नव्हतो. मी मुळातच माझ्या मतदारसंघात होतो आणि अनेक महत्वाच्या मीटिंग त्या दिवशी चालू होत्या. त्यामुळे त्याच्यातून बाहेर पडून मला बोलावं लागत होतं. मी 2-3 वेळा बाहेर येऊन बोललो. तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी गोष्ट माझ्या हातात आहे ती मी करू शकतो. माझ्या हातात जर आश्वासन देणं असतं तर मी ते आश्वासन सुद्धा दिलं असतं. परंतु जर काहीतरी बोलता बोलता चुकीचं घडलं असतं आणि त्याच्यामधून मुलांवर काही अनास्थेचा प्रसंग आला तर त्याला जबाबदार कोण आहे? त्याच्यामुळे ही प्रोसिजरच मुळात चुकीची आहे की कोणाला तरी बोलायला सांगा आणि बोलायचंच असेल आणि आश्वासनच द्यायचं असेल तर ती कन्सर्न ऑथॉरिटी ते आश्वासन देऊ शकते की आम्ही तुमच्या बाबतीत असं करू म्हणून. आणि ते आश्वासन त्याला पाहिजे होतं म्हणून तर त्यांनी केलं. त्याला जर माझ्याशी बोलायचं असेल तर मी मुंबईत आठवड्यातले 3 दिवस मी मुंबईत उपलब्ध असतो. मी कुठल्याही प्रोटेक्शन शिवाय मुंबईत फिरत असतो. मग मला कोणीही भेटत असतात. मला गरीबातला गरीब मनुष्य भेटतो तर नाही त्या रोजगाराला का नाही भेटणार? त्याच्या मुलांना ओलीस ठेवण्याची गरज काय आहे? त्याच्यामुळे त्याचा उद्देश हा माझ्याशी बोलणं हा बिलकुल नव्हता. त्याला आपल्या बिलाच्या संदर्भात काही आश्वासन पाहिजे होतं सरकारकडून आणि म्हणून त्यांनी एवढं मोठं चुकीचं पाऊल उचललं. हे पाऊलच मुळात चुकीचं आहे. मुलांना ओलीस घालण्यासारखी वाईट गोष्ट कुठलीच नाही, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडलंय आणि ते पुन्हा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडू नये अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. निश्चित खरं आहे हे, पण आता ह्याच्या थोडस इतिहासामध्ये जाऊया. तुम्ही खरं रोहित आर्याला किती ओळखत होता? म्हणजे तो तुमच्या किती जवळ होता की या प्रकरणात? माझ्या जवळ आणि लांब असण्याचा प्रश्न नसतो. अनेक वेळेला एनजीओ अनेक उपक्रम राबवत असतात. तसं त्यांचा स्वच्छता मॉनिटर नावाचा उपक्रम होता ज्याच्यामध्ये मुलं कोणीतरी कचरा टाकला तर त्याचं व्हिडिओ शूटिंग करायची आणि तो व्हायरल करायची. त्याच्यामुळे कचरा टाकण्याचे प्रकार अनेक नगरपालिकांमध्ये थांबलेले होते. या त्यांच्या उपक्रमाचं कौतुक म्हणून आम्ही त्यांना 3 वेळा संधी दिली शालेय शिक्षण विभागात काम करायची. एक वेळेला त्यांना 10 लाखाचं पेमेंट सुद्धा शालेय शिक्षण विभागाने दिलेलं आहे, 9,90,000 रुपयाचं. आणि हा कार्यक्रम त्यावेळेला सक्सेसफुल झाल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात तो राबवावा म्हणून माझी शाळा सुंदर शाळामध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात आला. परंतु हा अंतर्भाव केल्यानंतर त्याच्यामध्ये काही कोऑर्डिनेशनच्या अडचणी आल्या. त्याच्यामध्ये रोहित आर्याने काही शाळांकडून आणि मुलांकडून हे वेबसाईट वरून पैसे घेतले असं डिपार्टमेंटचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे डिपार्टमेंटने त्यांना लेखी दिलेलं होतं की तुम्ही हे पैसे परत करा आणि पुन्हा असं करणार नाही असं लिहून द्या. त्याच वेळेला तुमचं जे प्रपोजल आहे ते पुढे सरकेल. आणि त्या वादामध्ये हे सगळं प्रकरण अडकलेलं आहे. त्यामध्ये माझा काही स्वतःचा थेट संबंध येत नाही. मी वेळोवेळी त्याच्या आणि डिपार्टमेंटच्या मिटिंग घडवून आणल्या. त्यांना पैसे न मिळाल्यामुळे त्यांची जी अडचण झाली आहे ती लक्षात घेऊन एक सामाजिक कार्य करणारी कंपनी हे आहे, एनजीओ आहे, तर त्यांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी जे काही पैसे खर्च केले असतील त्याचे काही हिस्सा का त्यांना कॉम्पन्सेट करावा म्हणून मी त्यांना मदत केली. सहानुभूतीच्या पलीकडे ह्याच्यातला कुठलाही उद्देश नाही. पूर्वी सुद्धा ज्यावेळेला हे बक्षीस समारंभ 2-3 बक्षीस समारंभ हे माझ्या हस्ते झाले मुलांचं कौतुक. त्याच्यामुळे मुलांचा कार्यक्रम होता. त्यांची वागण्याची पद्धत चुकीची असेल त्याच्याबद्दल माझं काही नाही, परंतु स्वच्छता मॉनिटर हा कार्यक्रम चांगला होता. नाही, कार्यक्रम चांगला होता असं तुम्ही म्हणताय आणि तुम्ही त्या खात्याचे मंत्री होतात आणि तुमच्या खात्याकडे ते पैसे त्याचे अडकले होते असं त्याचं म्हणणं होतं की मग तुम्ही म्हणताय की तुम्ही स्वतः वैयक्तिक म्हणून मदत केली. मग खात्यानं का? सरकारची मदत अशी असते की सरकारचे नियम पाळल्याशिवाय सरकारचं कुठलंही पेमेंट होत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव थोडासा हट्टी होता. त्यांचे ते ज्यावेळेला उपोषणाला बसले त्यावेळेला मी त्यांच्या मिसेसना सुद्धा फोन करून सांगितलं की तुम्ही एखादा चार्टर्ड अकाउंटंट किंवा वकील ज्याला गव्हर्नमेंटची प्रोसिजर समजते अशा माणसाला हे प्रकरण हँडल करायला सांगा. ते भावनेच्या भरात काहीही बोलतात आणि प्रकरण आणि बिघडत जातं, त्यांचं पेमेंट होत नाही. तर त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हे पैसे परत करा आणि आपण असं करणार नाही असं लिहून द्या. ते केलं असतं तर त्यांचं बिल सुद्धा प्रोसेस झालं असतं. शेवटी सरकारचे नियम आहेत ते प्रत्येकाने पाळायला लागतात. ते मंत्र्यांच्या हातात काहीच नसतं. आम्ही पैशाची तरतूद करू शकतो परंतु पैशाचं पेमेंट हे संपूर्ण सरकारी नियम सरकारी GR प्रमाणे होत असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही काहीही करू शकत नाही. व्यक्तिगत सहानुभूती असणं
आणि हा. नियमाचं पालन, ह्या दोन वेगळ्या बाबी आहेत. नियमाचं पालन करायलाच लागतं आणि ते त्यांनी केलं नाही, त्याच्यामुळे त्यांचं हे अडकलं आणि याच्यावर ऑफिशियल स्टेटमेंट सुद्धा डिपार्टमेंटने दिलेलं आहे. पण मला त्याचं असं म्हणणं होतं की मला दीपक केसरकर यांच्याशी संवाद साधायचा आहे. मग या घटनेच्या आधी त्यानं तुमच्याशी काही संवाद साधला असं त्याने होता का? कुठे, किंवा भेटण्याचा पण प्रयत्न तसं केला का? पोलिसांनी मला, हे बघा, पोलिसांनी तसं सांगितलं पाहिजे की केवळ तुमच्यासाठी बोलण्यासाठी म्हणून ओलीस ठेवलेलं आहे, असं थोडंच होतं. त्यांनी आपल्या बिल वसूल व्हावं म्हणून त्यांनी ओलीस ठेवलेले होते. काही मुलांकडे पैशाची सुद्धा मागणी केलेली होती, असं आता नंतर प्रेसमध्ये छापून आले. मला खरं खोटं काय माहिती नाही, कारण हा सगळा प्रकार मुंबईला घडला आणि त्यावेळेला मी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतो. बर, नाही, पण त्यानं तुमच्या घरासमोर पण आंदोलन केलं होतं आणि या घटनेच्या आधी त्यानं तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न केला किंवा तुमच्याशी संवाद साधण्याचा नाही प्रयत्न केला बिलकुल होता का? नाही, असं बिलकुल नाही. हे ज्यावेळेला प्रकरण चालू होतं त्यावेळेला एक मिस कॉल सुद्धा आला होता, पण तो कॉल सुद्धा मी घेतला नाही, कारण पोलीस हे प्रकरण हँडल करत होते. त्याच्यामुळे मी कोणाचा कॉल घेण्याचा, आणि असं तर मला मुळात बिलकुलच पसंत नाही की मुलांना ओलीस करतात. ही 100% चुकीची बाब आहे. झालेला त्याचा अंत दुर्दैवी आहे, परंतु त्याच्यामुळे त्याला ह्या घटनेबद्दल माफ करता येणार नाही. घटना ही 100% चुकीची, त्याच्यामुळे वेगळा पायंडा सुद्धा पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मुलांची जबरदस्तीने सुटका करणं हा सुद्धा एक चांगला प्रयोग होता, फक्त त्याचं एन्काउंटर होणं हे दुर्दैवी होतं. आता तो का झाला, कशामुळे झाला, ते पोलिसांच्या एन्क्वायरीमध्ये ते सगळं सिद्ध होईल आणि त्याच्यामुळे त्याच्याशी माझा काही संबंध नाही. आणि असं स्टेटमेंट मुळातच देणं चुकीचं आहे की मी त्याच्याशी बोललो असतो तर त्याचा मृत्यू झाला नाही. त्याचा अर्थ काय होतो, त्याचा मृत्यू करायचा अगोदर ठरलं होतं का, असं त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे कोणीही विचार केल्याशिवाय अशी स्टेटमेंट देणं चुकीचे असतात. ती पोलिसांनी भले का देईना, परंतु अशी स्टेटमेंट देणं चुकीचे असतात. आणि पोलिसांच्या कारवाईमध्ये जेवढं कमीत कमी आपण बोलू तेवढं चांगलं असतं. मी एका शब्दामध्ये सांगितलेलं होतं की त्याची जी डिमांड आहे की त्याचं बिल अडकलेलं आहे, या संदर्भात मी कुठलंही आश्वासन देऊ शकत नाही, कारण मी सध्या मंत्री नाही. तर तुम्ही कन्सर्न ऑथॉरिटीशी संपर्क साधा. मग त्यांनी मला जर सांगितलं होतं की आमच्या ऑथॉरिटीशी संबंध होत नाही, तर मग पुढच्या काहीतरी गोष्ट आली असती. त्यांनी होय म्हणून सांगितलं, आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. तिथं तो विषय संपला, मी फोन बंद केला. आणि हा फोन सुद्धा मी स्वतःहून केलेला होता. सुरुवातीचा फोन मी घेतला, पण दुसरा फोन मी स्वतःहून केलेला होता. कारण पोलीस कारवाईमध्ये कशी चांगल्या रीतीने कारवाई होऊ शकते, आश्वासन जर ऑथॉरिटीकडून मिळालं तर एका मिनिटामध्ये हा सगळाच प्रश्न सॉल्व्ह झाला असता. त्यांनी तसा प्रयत्न केला नाही आणि एखादं आश्वासन त्यांनी गव्हर्नमेंटकडून घेतलं असतं, पुढे त्याचं काय झालं असतं ते त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं असतं. पण निदान त्याची चौकशी झाली असती त्या बिलाच्या संदर्भात आणि त्याला कुठेतरी न्याय मिळण्याची प्रक्रिया पुढे चालू राहिली असते. अच्छा, पण आता पण शिक्षण मंत्री तर तुमचेच आहेत, म्हणजे दादाजी भुसे तुमचेच आहेत. मग त्यांच्याशी वगैरे काय तुमच्या माध्यमातून असा काय संपर्क वगैरे झाला होता बिलाच्या संदर्भामध्ये? माझा आणि त्यांचा काही संपर्क झालेला नाहीये. थेट त्यांनी काही प्रयत्न केलेले होते असे त्यांच्या मिसेसच्या मुलाखतीवरून कोणीतरी मला सांगितलं, परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही असं सुद्धा कळलं. तर भेट होऊ शकली नसली तर त्यांनी निश्चितपणे आढावा बैठक घेतलेली या संदर्भात असं मला कळलं. तर त्याच्यातून काही निष्पन्न झालं तर होऊ शकेल, अन्यथा सरकारच्या नियमाचं पालन व्हायलाच लागतं आणि ते पालन झालं तरच मग बिलं निघत असतात. या घटनेनंतर तुमचं एकनाथ शिंदे यांच्याशी किंवा देवेंद्र फडणवीसांशी काही बोलणं झालं का? नाही, माझं असं काही बोलणं झालं नाही, कारण माझा या घटनेशी तसा थेट संबंध काहीच नाही. तो जोडण्याचा प्रयत्न या काही एका पोलीस अधिकाऱ्यांनी केला असेल तर ते चुकीचं आहे. त्यांना पोलिसांची क्लिअर माहिती नाही असंच म्हणावं लागेल. अच्छा, कारण अशा प्रसंगामध्ये कोणाशी बोलणं करून दिलं जात नाही. थेट मीडिएटर असतो आणि तो मीडिएटर तिथं स्पॉटवर बोलत असतो, त्याची सायकोलॉजी बघून, त्याचा मूड बघून. जो थर्ड पर्सन लांब आहे तो त्याला कसं करणार, तो कुठल्या मूड मध्ये आहे, तो मुलांना हार्म करू शकेल का, अनेक कॉम्प्लिकेटेड बाबी असतात अशा बाबतीत. म्हणून मी सांगितलं की मी अनेक वर्ष गृह खात्याचा मंत्री राहिलेलो आहे. मलाच जर शिकवायला लागले पोलीस, तर मग एखादा नवीन आलेला अधिकारी मला शिकवायला लागला तर मी सुद्धा त्या डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे. सगळ्या प्रोसिजर्स मला माहिती आहेत, गव्हर्नमेंटचे प्रोटोकॉल्स मला माहिती आहेत आणि त्याच्यामुळे मुळात माझ्याशी थेट संवाद साधून देण्याची कृती हीच मुळात चुकीची होती. कारण मी कन्सर्न डिपार्टमेंटचा मंत्री नाही. त्यांनी जर म्हटलं तर त्याला काय माझं नेमकं बोलायचं आहे हा मीडिएटर विचारू शकला असता, ते मला विचारून परत तो त्याला कन्व्हे करू शकला असता. एक पद्धत असते जी निगोशिएट करायची पद्धत आहे, त्याच्यासाठी एक्सपर्ट निगोशिएटर्स असतात, त्यांची मदत घ्यायला लागते. कदाचित घाईघाईमुळे ते घडलेलं नसेल. म्हणजे एकंदरीत तुमचा जो मुलांची सुटका झाली त्याच्याबद्दल पोलिसांचं कौतुक आहे आणि त्यांचा अभिनंदन.
नाही, पण तुमचा एकंदरीत सूर असा याच्यातून दिसतोय की जशी 100% रोहित आरेची या प्रकरणात चूकच आहे, त्यानं ज्या पद्धतीने ते कृत्य केलं, परंतु पोलिसांची सुद्धा यामध्ये चूक आहे असं 100% सूर आहे. हा, आणि आता आता या प्रकरणात ना नाही, तुमचं म्हणण्यापेक्षा हेतू नाही. मला एवढंच सांगायचं की जी प्रोसिजर फॉलो करायला लागते ती प्रोसिजर फॉलो ह्या पद्धतीने होत नाही. त्याला कुठलं आश्वासन पाहिजे हे मीडिएटरने विचारून घेतलं पाहिजे. मीडिएटरने कन्सर्न ऑथॉरिटीशी बोललं पाहिजे. असं काय कुठलाही थर्ड पर्सन बोलून त्या ठिकाणी मुलं हॉस्टेज आहे, तिथली सिच्युएशन टेन्स आहे, अशा परिस्थितीमध्ये ज्या माणसाने टेन्स सिच्युएशन केली त्याच्याशी कोण फोनवर बोलून ती निवडत नाही. त्या ठिकाणी सायकोलॉजी असते, ह्युमन सायकोलॉजी, त्याचा विचार करून मीडिएटर काम करत असतात. तसे मीडिएटर त्यांनी नेमले होते की नाही, ते मीडिएटर त्यांच्याशी बोलत होते की नाही, हे सगळं मला इथं बसून कळू शकत नाही. मला जे माहिती होतं तेवढं मी त्यांना स्वतः फोन करून सांगितलं की तुम्ही वरिष्ठांशी संपर्क साधा आणि त्याला काहीतरी ठोस आश्वासन द्या. ठोस आश्वासन दिल्यानंतर हे प्रकरण संपून जाईल. मग तुमचा जर संपर्क होत नाही तर तुम्ही परत माझ्याशी संपर्क साधू शकता. मी सुद्धा ह्या म्हणजे मी सांगितलेलं जे आहे ते 100% सत्य आहे की तुम्हाला ऑथॉरिटी नाही ते तुम्ही आश्वासन देऊ शकत नाही. तो काय न शिकलेला मनुष्य नाही, त्याला समजू शकतो की कोण मनुष्य आश्वासन देऊ शकतो. आणि माझ्याशी बोलण्याचा उद्देश हा काहीतरी त्या मुलांच्या बाबतीत धमक्या देण्याचा असेल तर मग तो उद्देश सफल झाला असता मी जर बोललो असतो ते. नाहीतर माझ्याशी बोलण्यासाठी मुलांना ओलीस धरण्याची काय गरज आहे? मी नेहमी अवेलेबल असणारा मनुष्य, मी काय असा मनुष्य नाही की अवेलेबल नसतो ज्याच्यासाठी मुलांना ओलीस ठेवलं पाहिजे असं तर मी बिलकुल मनुष्य नाही. त्याच्यामुळे सगळं हास्यास्पद आहे जे बोललं गेलं ते. अच्छा, आणि म्हणजे एकंदरीतच याच्यात जर पोलिसांनी व्यवस्थित संवाद साधला असता तर कदाचित रोहित आरेही वाचला असता आणि ते प्रकरण जास्त ताणलं गेलं नसतं, तो इन्सिडेंट ताणलं गेलं नसतं. कदाचित गोळ्या सुद्धा जर त्याच्या पायावर झाडल्या गेल्या असत्या तरी हा तो वाचला असता. म्हणजे शेवटी हे पोलिसांना त्या परिस्थितीमध्ये काय करावं लागलं हे पोलिसच सांगू शकतो. परंतु तो मयत होणार आहे हे कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही, कारण अशा प्रकरणामध्ये तो काही टेररिस्ट नाही की ज्याचा एन्काउंटर झाला पाहिजे. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये असं काही होईल असं कोणीच गृहीत धरू शकत नाही, धरू शकत नाही. त्याच्यामुळे मला सुद्धा वाईट वाटलं एका एनजीओचा दुर्दैवी मृत्यू होणे, मला सुद्धा खूपच वाईट वाटलं त्याचं. आता या प्रकरणामध्ये तुमचा जबाब नोंदवला जाणार आहे अशी सुद्धा माहिती येते. तुम्हाला काय अप्रोच झालेत का पोलीस किंवा त्या प्रकरणाची? जबाब अवश्य नोंदवावा. हे बघा, जबाब म्हणजे काय येणार की मला फोन करण्यात आला, फोन केल्यानंतर मी काय सांगितलं, वरिष्ठांची संपर्क साधा. त्याच्यामध्ये काय ऑब्जेक्शनेबल आहे? काहीच ऑब्जेक्शनेबल नाही. आणि अशा तऱ्हेने कधीही बोलणं करून दिलं जात नाही, कुठल्याही केसमध्ये बोलणं करून दिलं जात नाही. सुसंवाद केला जातो आणि त्याच्यासाठी मीडिएटर असतात आणि मीडिएटरनेच हे करायचं असतं, कारण त्याला समोरची सिच्युएशन माहिती असते काय चाललेलं आहे. अच्छा, जो मनुष्य फोनवरून बोलतो त्याला समोर काय चाललं अजिबात कळू शकत नाही. आणि मंत्री सुद्धा काय फोनवर बोलले नसते कोणाशी, त्यांनी फार तर आश्वासन दिलं असतं, ते आश्वासन कन्वे करायला लागलं असतं त्याला. अच्छा, म्हणजे तुम्ही एकंदरीतच रोहित आरेला बोलण्यासाठी जो नकार दिला होता असं जे म्हणणं आहे ते चुकीचं आहे असं म्हणायचंय तुम्हाला? मी त्यांना नकार दिले नाही, मी त्यांना सांगितलं की तुम्ही या संदर्भात संबंधित वरिष्ठांशी संपर्क साधा, कारण मी मंत्री नाही, त्याच्यामुळे मी कुठलंही ठोस आश्वासन शासनाच्या वतीने देऊ शकणार नाही. आता पुढं काय म्हणजे आता पोलिसांचं तर तुम्ही त्याची इन्क्वायरी होईल. पोलिसांची एन्काउंटर झालाय त्याची एन्क्वायरी होते, ती एन्क्वायरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना कोणाचे जबाब पाहिजे या घडलेल्या प्रसंगाबद्दल ते देतील. माझा संबंध फोनवरून बोलण्यापुरताच आहे या प्रकरणाशी. जर पोलीस दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे का, असं तुमचं काय मत आहे? मी असं का म्हणू? हे बघा, शेवटी असं आहे की एन्क्वायरीमध्ये जर कोण निर्दोष आढळला तर त्यांच्यावर काही कारवाई होत नाही, दोषी आढळला तर कारवाई होते. त्याच्याशी माझा थेट काही संबंध येत नाही. पोलिसांनी मुलांची सुटका केली हे पोलिसांचं अतिशय चांगलं काम आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. ठीक आहे, धन्यवाद केसरकर साहेब, तुम्ही संवाद साधला आणि सगळ्या प्रश्नाची एकंदरीत जी प्रश्न तुमच्या वरती उपस्थित केले जात होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलीत आणि निश्चितपणानं तुम्ही दोन्ही बाजू ज्या आहेत त्या प्रेक्षकांसमोर सांगितलेल्या आहेत. त्यामुळे आता पुढे आणखी या प्रकरणामध्ये
काय होतंय आणि नेमके कोणाकोणाचे जबाब घेतले जात आहेत आणि कशा प्रकारे कुठल्या वळणावरती हे प्रकरण जाते हे पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. आपल्याला दीपक केसरकर यांच्या या उत्तरांसंदर्भामध्ये नेमकं काय वाटतंय हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. मला एकच गोष्ट सांगायची आहे की या निमित्ताने का होता त्यांनी जे काम केलेलं आहे त्याला कुठेतरी जर त्याची चौकशी झाली आणि जर बिल खरोखर पेंडिंग असेल की नाही मला माहिती नाही, तर मग त्याला न्याय मिळाला तरी आता ती व्यक्ती गेलेली आहे पण तो न्याय मिळावा असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे त्याच्या फॅमिलीला वगैरे जर तो दोषी नसेल तर त्याचा हे मिळावं असं म्हणणं आहे तुमचं? मिळावं, निश्चित मिळावं. येस येस, नक्की. तर हे होते दीपक केसरकर ज्यांनी रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणावरती जे प्रश्न होते त्या प्रश्नांची त्यांच्यावरती जे प्रश्न उपस्थित केले जात होते त्या प्रश्नांची सविस्तरपणे उत्तर दिलेली आहेत आणि त्यांनी मुंबई तकशी संवाद साधला. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि पुन्हा एकदा की आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. ही मुलाखत पाहिल्याबद्दल धन्यवाद.